नाही ना. अगं अक्षरा पूर्वी असं करायचे नाही. जे घडतंय ना ते सगळं सांगायची. पण लग्न झाल्यापासून असं का करते ना काही कळतच नाही. काही सांगत नाही, काय घडतंय ते कळवत नाही. कुठलीही मुलगी गळ्यापर्यंत आल्याशिवाय सासरी त्रास होतोय हे माहेरी सांगत नाही हो. अगं पण मी म्हणतो गळ्यापर्यंत येऊच का द्यायचं. अहो माहेर त्यांना त्रास होऊ नये म्हणून सांगत नाहीत त्या. बरोबर आहे तुझं, पण अन्याय करणंच असा गुन्हा आहे ना, तसा अन्याय सहन करणं हा सुद्धा गुन्हाच आहे ना. हे बघा, संसारामध्ये सहन करणं हा गुन्हा राहत नाही, तो समजूतदारपणा होतो. आणि समजून घेण्यामुळे संसार, कुटुंब, नाती हे सगळं टिकतं. आणि तुम्हाला माहितीये ना आपली अक्षरा कशी धीराची आहे, खंबीर आहे. ती कधीही हार मानत नाही, माहितीये ना तुम्हाला. ते आहेच ग. अगं अक्षू सगळ्या संकटातून मार्ग काढतेच, पण त्या दिवशी इरानी सांगितलंय ना तेव्हापासून जरा जास्त भीती वाटते ग. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी मी अक्षूला सोडायला गेलो होतो ना, तेव्हा मी जे काही अनुभवलंय, जे काही बघितलंय, तेव्हापासून त्या माणसांवरचा विश्वासच उडालाय माझा. मलाही इरू सांगून गेल्यापासून खूप भीती वाटते हो. अहो, तर भुवनेश्वरी मॅडम आपल्या अक्षूला काही करणार तर नाहीत ना. आजची तिची भेट तिच्या जीवावर तर बेतणार नाही ना. सतत माझं मन खातं. इराने त्या दिवशी सांगितलं नसतं ना तर एवढा घोर तरी लागला नसता माझ्या जीवाला. काही होणार नाही आपल्या अक्षराला. हे बघ, इतका नकारात्मक विचार करू नकोस विद्या. अहो मी जाणून बुजून करतेय का? या अशा परिस्थितीमध्ये असे नकारात्मक विचार येतातच. काय करू? मग मनाला समजाव की असे विचार करायचे नाहीत. हं? आणि अक्षराला पुन्हा फोन लाव. तू बघ तोपर्यंत काय ते बघ बाबा, माझं काय लक्ष नाही आता. अरे हा बोल आजीपती. हे अजय काय का सगळं ओके ना? ठीक आहे ना सगळं? काय 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 अपडेट काय? हा का काय झालं? असं काय विचारतोयस? अगं आई साहेब काय आल्या काय घरला? नाही, अरे मी केव्हापासून तिचीच वाट बघतीये बघ. त्यांचा काय फोन बिन? नाही ना, म्हणजे मी फोन केलता पण तिनं उचलला नाही. मी बी केला होता, माझा बी काय फोन उचलत नाही. काय करावं काय कळना, तिकडं काय चाललं. मावशी गेली असं नव्हतं त्यांच्या सगळं. मावशीला करतो, थांब मी फोन मावशीला करतो. भोई भोई एकटीच गेलीये. होय काय? मग बरं मला सांग, त्या कुणीकडे भेटणार आहेत काय, असं काय बोलले होते तुला? नाही, काय सांगितलं नाही. फक्त सुनबाईला भेटायला जाते म्हणून सांगितलंय. ती केव्हा काय सांगते काय? हा, काम पुरं झाल्याशिवाय ताकास तूर लागू देत नाही ती. ठाव आहे ना तुला? हे झालं माझं बी विचार करून करून डोसकं नाही नुसतं असं भिरकिडे झाल्यावर झालंय. माझं बी तेच झालंय बघ. कशात लक्ष लागणं झालंय बघ. आता आई अंबाबाईकडे एकच मागणं आहे, समजा कसं व्यवस्थित होऊ दे, कोणाला काय त्रास नको. सुनबाई घरला परत लवकर येऊ दे बाबा. असंच होऊन दे. बरं ऐक ऐक बाबा, ऐक तुला काय कळलं तर मला पडदेशी फोन कर. होय होय कळवते. नाही, तुला बी फोन आला तर मला बी कळव. हा कळवतो मी. चल ठेवतो आता. हा. आमच्या सुनबाईने आम्हाला नीट समजावून सांगितलं, तेव्हा आम्हाला कळलं की तुम्ही हायसा म्हणून शाळेचा कारभार एवढा चांगला चाललाय. आता इथून पुढं आमच्याकडनं तुम्हाला कोणता बी त्रास होणार नाही. आणि बरं का सर मॅडम, तुम्हाला पण सांगतो, आमच्याकडनं तुम्हाला कोणता बी त्रास होणार नाही. अहो तर तुमची बी माफी मागतो. हा, माफी मागतो. अहो मॅडम प्लीज प्लीज माफी नका मागू आमची. आम्ही तुमच्यापेक्षा खूप लहान आहोत. उलट आमचं काही चुकलं तर तुम्हीच आम्हाला माफ करा प्लीज मॅडम. नाही नाही नाही, तुमचं कुणाचं काय बी चुकलेलं नाही. तुम्ही समजेजण तुमचं काम एकदम पद्धतशीर करताय, तसंच करत राहा काय. ओ फुलपगारे, तुम्ही आम्हाला माफ केलं असं समजू शकतोय का आम्ही? मॅडम हो, असं काय करता? मी कोण तुम्हाला माफ करणार आहे? प्लीज असं माफी वगैरे मागू नका. सुनबाई आता तुम्हीच सांगा यांना आम्हाला माफ करायला. कवा जर नाही यांच्या बोरं असे हात जोडून बसलोय आम्ही. आणि सर तुमचं काही म्हणणं असेल तर ते सांगा मॅडमना स्पष्टपणे.
मॅडम माफी वगैरे मागण्याचा काही प्रश्नच नाही आहे. तुम्हाला जे योग्य वाटलं तेच तुम्ही केलं ना. नाही, म्हणणं एवढंच आहे की प्लीज शाळा बंद करू नका. हे बघा, मी तुम्हाला वचन देतो की थोड्या बजेटमध्ये मी सगळं व्यवस्थित मॅनेज करीन. यापुढे तुम्हाला कुठलाही त्रास म्हणून होणार नाही, पण माफी वगैरे मागू नका प्लीज. ठीक आहे फुलपगारे, तुम्हाला काही फंड लागणार असला तरी एकदम मागू नका. हा, आम्हाला आधी कल्पना द्या, म्हणजे कसं आम्ही जरा काहीतरी व्यवस्था करू. हा, काय सुनबाई, समजा तुमच्या मनाप्रमाणे चाललंय ना. मॅडम, यावेळेला शिक्षकांचे पेमेंट्स खूप उशिरा झाले होते, तर एवढीच मागणी आहे आता की सगळ्या शिक्षकांचे पेमेंट्स इथून पुढे वेळेत व्हा. ठीक आहे, तुमची ही मागणी पण आम्ही पूर्ण करू काय. आता सगळ्यांसमोर आम्ही शब्द देतो काय, यापुढं तुमच्या सगळ्यांचे पगार एकदम वेळेत होणार. हा, शाळेची सगळी व्यवस्था पण आम्ही चोख ठेवणार, काय काळजी करू नका तुम्ही. हा, आणि शाळा सुद्धा बंद करणार नाही, बरोबर ना? आता ते सांगितलं की आम्ही तुम्हाला. पण मॅडम, स्टाफ पण आहे इथे, तर त्यांनाही सांगा ना प्लीज. ठीक आहे, तर मंडळी इशा असा आहे की आम्ही शाळा बंद करण्याचा जो काही निर्णय घेतला होता तो मागं घेतलाय. आम्ही काही शाळा बंद करणार नाही, त्यामुळे कुणी बी टेन्शन घेऊ नका. सर मॅडम, तुमच्या घरच्यांना सांगा हा, तुमची नोकरी एकदम शेप मध्ये आहे म्हणावं. हा, थँक्यू मॅडम. हा.